धडगाव आश्रमशाळेतील बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापकासह महिला सहाय्यक एलसीबीच्या अटकेत. विविध कलमसह बालकांचं लैंगिक शोषण अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. धडगाव येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता 8वीत शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्याध्यापकास स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय. सायसिंग मोवाशा वसावे वय 50 राहणार भांगरापाणी उमटीपाडा तालुका अक्कलकुवा असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. पीडित बालिकेला जीवे ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुख्याध्यापकांवर आहे. तसेच या गुन्ह्यात सहकार्य केल्याप्रकरणी हॉस्टेल मॅडम मालती फत्तू पाडवी वय 40 राहणार मोजरा तालुका धडगाव हिच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. धडगाव पोलीस ठाण्यात दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 217/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना आरोपी मुख्याध्यापक शहादा तालुक्यातील नवागाव परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकानं कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. त्यास पुढील तपासासाठी धडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. या कारवाईत पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री मुकेश पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, अक्राणी, अक्कलकुवा.